कुणी लिंक देतं का? लिंक टेलिग्रामला मिळेल की ट्विटरला मिळेल? HD क्वालिटीत मिळेल की नॉर्मल पूर्ण फुल व्हिडिओची मिळेल की मग फक्त 2-3 मिनिटांचा? अशा कित्येक पोस्ट, कित्येक प्रश्न आम्ही सोशल मीडियावर अशोक खरातच्या निमित्ताने पाहतोय. पण खरं सांगू, अशोक खरात जसा लिंग पिसाट निघाला ना, त्या निमित्ताने आपला समाज किती लिंक पिसाट आहे हेही समोर आले. नाशिकच्या अशोक खरात कांडमुळे अनेक राजकारणी, बिझनेसमॅन उघडे पडले, पण आपला समाज या प्रकरणामुळे पूर्णपणे नागडा झाला. ऐकून कदाचित तुम्हाला राग येत असेल, मला शिव्याही द्याव्याशा वाटत असतील, पण माफ करा, हेच वास्तव आहे. लिंक पिसाट नावाची ही विकृती कुठवर पोचलीये, समाज म्हणून आपण किती खालच्या तराला गेलो आहोत, याचंच उघडं नागडं सत्य या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नक्कीच विचार करून तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा. अशोक खरात प्रकरण बाहेर आलं. खरात किती मोठा लिंग पिसाट आहे याची प्रचिती आपल्याला आलीच, पण यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की आपण गुन्ह्याचा निषेध करतो, पण त्याच वेळी त्या गुन्ह्याचं कन्झम्पशनही करतो. या प्रकरणातही तेच घडलं. सोशल मीडियावर संताप, चर्चा, आरोप सगळं चालू होतं, पण समाजात पॅरलली एक वेगळीच हालचाल सुरू होती. ती काय? तर फुल व्हिडिओ आहे का? HD लिंक आहे का? इतकंच काय, तर त्याचे AI फोटो तयार केले गेले. व्हायरल झालेल्या व्हिडिओतील महिलांच्या नावाखाली वेगळ्याच महिलांचे फोटो व्हायरल केले गेले. त्याहूनही वेदनादायी गोष्ट अशी की बाहेर आलेल्या 58 व्हिडिओच्या बाबतीत नको त्या चर्चा घडवून आणल्या गेल्या. पीडित महिलांची ओळख जगासमोर आणली गेली. महत्वाचं म्हणजे या प्रकारामुळे त्या पीडित महिलांचं जगणं आणखीनच मुश्किल झालं. या बाबतीत सरकारलाच एक निवेदनवजा इशारा सुद्धा द्यावा लागला की पीडित महिलांना त्रास होईल किंवा त्यांची ओळख सार्वजनिक होईल असे कोणतेही कृत्य करू नये. खबरदार पुढारीच्या पत्रकाराच्या दाव्याप्रमाणे जवळजवळ 2000 महिलांचं शोषण त्या नराधमाने केलंय, पण त्या सर्व महिलांचं पुन्हा एकदा शोषण करण्याचं काम समाजाने आपल्या कृतीतून केलं. म्हणजे एका बाजूला आपण गुन्हेगाराला दोष देतो आणि दुसऱ्या बाजूला त्याच गुन्ह्याच्या पुराव्याला, त्या पीडितांच्या वेदनेला आपण कंटेंट बनवतो. या असल्या प्रकरणांमुळे पीडिता कोणत्या तोंडाने समोर येऊन आपल्यावर झालेल्या अत्याचार सांगेल? आपण एकीकडे नराधम अशोक खरात सारख्या राक्षसाला फाशी झाली पाहिजे असं म्हणतो, तर दुसरीकडे गला सबका सुकता है प्यास सबको लगती है. कोण म्हणतं मखमली बेडच पाहिजे? प्रेम खरं असेल तर टेबलही चालतो. असल्या कित्येक घाणेरड्या कमेंट्स आणि मीम आपण सहज शेअर करतोय. म्हणजे आपण अप्रत्यक्षपणे अशोक खरात सारख्या विकृतीला पाठिंबा देतोय हे लक्षात घ्या. बरं, हे पहिल्यांदाच घडलेलं नाहीये. भारतात आणि जगभरात प्रत्येक मोठ्या प्रकरणानंतर हा पॅटर्न पुन्हा पुन्हा दिसतो. तुम्हाला हैदराबाद मधील डॉक्टर प्रियंका रेड्डीचं प्रकरण माहिती असेलच. त्या घटनेनंतर एकीकडे देश पेटून उठला असतानाच इंटरनेटवर माणूसपणाला अतिशय अस्वस्थ करणारे प्रकार घडत होते. गुगल ट्रेंडच्या डेटानुसार ज्यावेळी संपूर्ण देश प्रियंकासाठी न्याय मागत होता, त्याच काळात रेप व्हिडिओ आणि पीडितेच्या नावाने व्हिडिओ शोधणाऱ्यांच्या संख्येत अचानक स्पाइक दिसून आला. आकडे तर असं सांगतात की घटनेनंतरच्या काही दिवसातच पीडितेच्या नावाने तब्बल 80 लाखाहून अधिक वेळा सर्च करण्यात आलं. इतकंच नाही तर काही मोठ्या पॉर्न साइट्सवर पीडितेचं नाव टॉप ट्रेंडिंग मध्ये आलं होतं. म्हणजे एका बाजूला मेणबत्त्या पेटवून न्याय मागितला जात होता, तर दुसरीकडे त्याच घटनेचा व्हिडिओ शोधणारी एक मोठी विकृत मानसिकता इंटरनेटवर सक्रिय होती. हे आकडे आपल्याला विचार करायला भाग पाडतात की आपण समाज म्हणून नेमकं कुठे चाललो आहोत. कुल्लड पिझ्झावाला 19 मिनिट 38 सेकंदचा व्हिडिओ, हायवेवर व्हायरल झालेला सेक्स कांड, अशा कितीतरी घटना सांगता येतील की ज्या बाहेर आल्यावर लोकांनी चवीने त्याचा आनंद घेतलाय. इतिहासाची पुनरावृत्ती कशी होते याचं दुर्दैवी उदाहरण म्हणजे 2024 मधील प्रज्वल रेवन्ना प्रकरण. जेव्हा हजारो अश्लील व्हिडिओ असलेलं पेनड्राईव्ह बाहेर आले, तेव्हा पुन्हा एकदा इंटरनेटवरची तीच डार्क साईड समोर आली. गुगल ट्रेंड्स नुसार या घटनेनंतर प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ, प्रज्वल रेवन्ना पेनड्राईव्ह डाउनलोड आणि प्रज्वल रेवन्ना व्हायरल व्हिडिओ लिंक यासारख्या कीवर्डच्या सर्चमध्ये प्रचंड मोठा स्पाइक दिसून आला होता. लोक केवळ बातमी वाचत नव्हते, तर त्या पीडित महिलांचे व्हिडिओ शोधण्यासाठी अक्षरशः धडपडत होते. धक्कादायक म्हणजे टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप्सवर हे व्हिडिओ मिळवण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. ज्या महिलांचं लैंगिक शोषण झालं त्यांच्या प्रायव्हसीचा विचार करण्याऐवजी त्यांची ओळख उघड करणारे सर्च ट्रेंड्स टॉपवर होते. हैदराबादच्या घटनेप्रमाणेच इथेही एका गंभीर गुन्ह्याचं रूपांतर इंटरनेटवरच्या व्हायरल कंटेंटमध्ये होताना दिसलं. आणि हे असे ट्रेंड्स पुन्हा एकदा सिद्ध करतात की गुन्हेगारापेक्षा ही भयंकर असते ती लोकांची ही डिजिटल विकृती. पण हे प्रकार इथेच थांबत नाही. हे जास्त गंभीर तेव्हा होतात जेव्हा याची झळ लहान लहान मुलींना सुद्धा बसते. भारतात अनेक वेळा लहान मुलींच्या अश्लील व्हिडिओ विषयी सर्चेस वाढल्याचे
सायबर रिपोर्ट्समध्ये समोर आलंय आणि याचे पुरावे फक्त आपल्याकडील डेटाच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही मिळतात. अमेरिकेच्या नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉइटेड चिल्ड्रन अर्थात NCMEC कडून दरवर्षी भारतातील NCRB कडे लाखो सायबर टिपऑप्स म्हणजेच अशा तक्रारी प्राप्त होतात ज्यामध्ये भारतीय युजर्स बाल शोषणाची संबंधित कंटेंट म्हणजे चाइल्ड सेक्शुअल अब्यूज मटेरियल इंटरनेटवर पाहत असल्याचं किंवा शेअर करत असल्याचं उघड होतं. या टिपलाईन रिपोर्ट्स मधील आकड्यांवरून हे स्पष्ट होतं की दर तासाला हजारो वेळा अशा विकृत गोष्टी शोधल्या जात आहेत. अर्थात समाजाचा एक मोठा भाग असा आहे जो फक्त कुतूहलापोटी नाही तर चक्क विकृत आकर्षणामुळे अशा गोष्टी शोधतो. 2019च्या हैदराबाद प्रकरणातील 80 लाख सर्च असोत किंवा 2024 मधील प्रज्वल रेवन्ना प्रकरणातील व्हायरल लिंकची धडपड, हे सगळं एकाच भयान वास्तवाकडे बोट दाखवतं. ते म्हणजे आपण डिजिटल क्रांतीकडे तर गेलो पण आपल्या समाजातील एका वर्गाची मानसिकता मात्र अजूनही अंधाऱ्या आणि सडलेल्या विचारांच्या गर्दीतच अडकली आहे. पण या सर्वात तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की एखादी भीषण घटना घडल्यावर लोक असं का वागतात? ही मानसिकता नेमकी काय आहे? तर याचं उत्तर मानसशास्त्र अतिशय स्पष्टपणे देतं. अमेरिकन सायकोलॉजी असोसिएशन अर्थात APAच्या एका अभ्यासानुसार याला मॉर्बिड क्युरिओसिटी असं म्हणतात. म्हणजे काय तर माणसाला भयानक, हिंसक आणि निषिद्ध गोष्टींबद्दल एक प्रकारचं सुप्त आकर्षण असतं. ही जिज्ञासा काही प्रमाणात नैसर्गिक असली तरी जेव्हा ती अनियंत्रित होते तेव्हा तिचं रूपांतर हार्मफुल बिहेवियर म्हणजेच घातक वर्तणुकीत होतं. याला आणखी एक पदर आहे तो म्हणजे व्हायरस्टिक टेंडन्सीजचा. जर्नल ऑफ सेक्स रिसर्च मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार दुसऱ्याच्या खाजगी क्षणांमध्ये डोकावण्याची ही प्रवृत्ती इंटरनेटमुळे कित्येक पटीने वाढली आहे. याचं साधं कारण म्हणजे इंटरनेटवर मिळणारी अनोनिमिटी आणि इझी ऍक्सेसिबल अर्थात सहज उपलब्ध असणारं कंटेंट आहे. तसंच स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या एका प्रसिद्ध संकल्पनेनुसार ज्याला डिजिटल डिसइनहिबिशन इफेक्ट म्हटलं जातं, म्हणजे माणूस जेव्हा ऑनलाईन असतो तेव्हा तो आपल्या नैतिक मर्यादा विसरतो. तो इंटरनेटवर अशा गोष्टी सर्च करतो जो त्या खऱ्या आयुष्यात कधीच मान्य करणार नाही किंवा स्वीकारणार नाही. थोडक्यात सांगायचं तर स्क्रीनच्या मागे लपून बसलेला हा डिजिटल पडदा माणसाला त्याच्यातील सुप्त विकृती बाहेर काढायला प्रवृत्त करतो. म्हणूनच प्रियंका रेड्डी असो किंवा मग प्रज्वल रेवन्ना प्रकरण, इंटरनेटवरचा हा सर्च ट्रेंड आपल्या समाजाच्या मानसिक आरोग्याचं एक भयानक वास्तव समोर मांडतो. बरं मग यावर उपाय काय? ही डिजिटल विकृती थांबवायची कशी? तर सर्वात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की इंटरनेटवर आपण जे सर्च करतो तो फक्त एक क्लिक नसून ती आपली डिजिटल फुटप्रिंट आहे. आपल्या एका सर्चमुळे, एका क्लिकमुळे अशा विकृत कंटेंटला मार्केट मिळतं आणि गुन्हेगाराचे मनसुबे अधिक वाढतात. म्हणून डिजिटल डिसइनहिबिशनच्या प्रभावाखाली वाहून न जाता ऑनलाईन असतानाही आपल्या नैतिक मर्यादा पाळा. जे आपण उघडपणे करू शकत नाही ते पडद्यामागेही शोधू नका. जर तुम्हाला सोशल मीडिया किंवा टेलिग्रामवर असे असलेले व्हिडिओ किंवा लिंक्स दिसल्या तर त्या बघण्याऐवजी किंवा फॉरवर्ड करण्याऐवजी तातडीने cybercrime.gov.in वर रिपोर्ट करा. आपल्या घरातील तरुण पिढीला इंटरनेटच्या जबाबदार वापराबाबत आणि डिजिटल इथिक्स बाबत शिक्षित करा, कारण ती सध्या काळाची गरज बनली आहे. शेवटी इतकंच की आपण प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात आलो पण आपली मानसिकता अजूनही त्या अंधाऱ्या युगातच अडकली आहे. प्रियंका रेड्डी असो, प्रज्वल रेवन्ना प्रकरण असो किंवा मग निष्पाप लहान मुले असो, जोपर्यंत आपण सर्च करणं थांबवत नाही तोपर्यंत ही विकृती संपणार नाही. तुम्हाला काय वाटतं? ही मानसिकता बदलण्यासाठी कायद्यापेक्षा सामाजिक जागृती जास्त महत्वाची आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. बाकी सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ऑफिशियल बापला सबस्क्राईब करा.